नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. वाळू चोरट्यांवर महिला तहसीलदारांची धडक कारवाई. पिंपळनेर शहरातील महिलांनी साजरा केला आदर्श तुलसी विवाह. थंडी वाढल्याने घाणे गावात गहू पेरणीची लगबग. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव गोंड येथील सुपात्या डोंगराला आग. शेतकरी कामगार रेशन दुकानदार संघटनेच्या विरोधी धोरणाविरोधात साक्री तहसीलदारांना निवेदन. सोनू झालटेवर खुनाचा गुन्हा दाखल करा, पोलीस अधीक्षकांकडे प्रदीप माळींची मागणी. कार्तिक पौर्णिमेनिमित्त धुळ्यातील कार्तिक स्वामी मंदिराची पाहणी. धुळ्यातील शहीद अब्दुल हमीद स्मारकास एमआयएम तर्फे अभिवादन. आणि संविधान दिनानिमित्त मालपूर येथे संविधान पूजनासह शहीद जवानांना अभिवादन. आता बातमीपत्र विस्ताराने. कायद्याचं कवच कुंडल पांघरून कायद्याचा भंग करीत नियमाबाहेर वाळू उपसा तथा वाहतूक करून आडमार्गाने पैसा कमविणाऱ्या वाळू तस्करांवर धुळे ग्रामीण तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी धडक कारवाई करून 3 वाळू भरलेले ट्रॅक्टर जप्त केलेत. वाळू वाहतूक हा सर्वत्र गाजणारा चर्चेचा विषय आहे. आजच्या घडीला वाळूच्या व्यवसायाला सोन्या चांदीच्या व्यवहारापेक्षा अधिक महत्त्व झालं आहे. त्यामुळे मिळेल त्या भागातून कायदेशीर आणि बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करून रगड पैसा कमविण्याचा प्रयत्न या वाळू तस्करांकडून केला जात आहे. त्यामुळे दिवसा काय रात्री बेरात्री देखील वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. त्यासाठी अशा वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी धुळे ग्रामीणच्या तहसीलदार यांनी कारवाईची धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. सदर कारवाई एका महिला अधिकाऱ्याकडून होत असल्यामुळे तहसीलदार सैंदाणे यांचे आज महिला वर्गामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. कारण धुळे ग्रामीणच्या तहसीलदार यांनी आज पहाटेच्या सुमारास धुळे शहरालगत असलेल्या अनवर नाला येथे होत असलेल्या वाळूच्या चोरीची या वाहतुकीवर धाड टाकीत वाळूचोर माफियांवर कारवाई केली व वाळूने भरलेले 3 ट्रॅक्टरही जप्त केलेत. ही कारवाई धुळे ग्रामीण तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक तहसीलदार प्रथमेश घोलप, नगाव सर्कल सीयू पाटील, मुक्टीचे तलाठी विजय पाटील, चिंचखेड्याचे तलाठी बाविस्कर बांगर, जापीचे तलाठी महाजन आदींनी कार्यवाही केली. पिंपळनेर शहरात महिला वर्गांतर्फे आदर्श तुलसी विवाह साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. कार्तिकी एकादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाहाची धामधूम घराघरात असते. लग्नाचे विधी हे मंगलाष्टकाशिवाय पूर्ण होणं अशक्य आहे. त्यामुळे आज तुळशीच्या लग्नाला मंगलाष्टकांच्या सुरात लक्ष्मीच्या रूपात, तुळस आणि भगवान विष्णूच्या रूपात शाळीग्राम यांचा विवाह लावण्यासाठी महिलांनी एकत्रित येत एक आदर्श तुलसी विवाहाचा कार्यक्रम घेतला. विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व बाबींचा अवलंब या महिला मंडळांकडून करण्यात आला. पिंपळनेर येथील शिवाजी व्यायाम शाळेजवळील महिलांनी हा आदर्श तुलसी विवाहाचा कार्यक्रम घेतला. यामध्ये मोजक्याच महिलांचा समावेश होता. या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या नियमांचे पालन करून छोटासा कार्यक्रम घेण्याचा निर्णय येथील महिला वर्गाने घेतला. तुळशीच्या रोपाची घरात रुजवणी केल्यानंतर सुमारे 3 वर्षांनी तिचा विवाह करण्याची पद्धत आहे. यानंतर तुळशीच्या विवाहाच्या दिवशी तुळशीला स्नान घालून तिचे अजित करण्यात येते. काल सायंकाळी सर्व महिलांनी आपापल्या घरातील तुळशी आणून तिला नववधूप्रमाणे नटवण्यात आले. त्यामध्ये आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवण्यात आल्या. शाळीग्राम श्रीकृष्ण यांच्यात अंतरपाठ धरून मंगलाष्टकाच्या घोषात तुळशी विवाह संपन्न झाला. यानंतर प्रसाद म्हणून विविध पदार्थांचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांनी विविध गाणेही म्हटले. तुळशी विवाहाचं महत्व काय? तुळशी विवाह हा हिंदू धर्मीयांसाठी एक पवित्र सोहळा समजला जातो. या मुहूर्तावर तुळस आणि विष्णूचा विवाह झाल्याची आख्यायिका आहे.
द्वादशीपासून पुढील 5 दिवस हा सोहळा केला जातो। त्यानंतर विवाह सोहळ्यांना प्रारंभ होतो। साक्री तालुक्यातील घाणेगावसह परिसरात रब्बी हंगामातील गहू हरभरा पेरणीच्या कामांची व लगेच त्यामागे पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांची एकच लगबग दिसून येत आहे। अचानक थंडीचा पारा वाढत असल्यामुळे या कामांचा वेग वाढला असल्याची माहिती येथील शेतकरी देत आहेत। थंडी व रब्बी हंगाम या दोघांचं अतूट नातं आहे, कारण थंडीच्या जोरावरच या हंगामातील गहू हरभरा ही पिके जोरदार बहरत असतात व जोमानेही वाढत असतात, असे येथील जाणकार शेतकरी सांगतात। यंदा पाण्याचा मुबलक साठा आणि थंडी असल्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच या कामांना सुरुवात केली आहे। आताही गहू पेरणीसाठी आणि लागवडीसाठी योग्य क्षेत्र केले जात असून त्यांना पाणी देण्याचं काम येथील शेती शिवारात सर्वत्र दिसून येत आहे। यामुळे वेळ आणि पैशांची मोठी बचतही होत आहे। घाणेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी गिरधर मासुळे यांच्याही शेतात गहू भुईमूग पेरणीचे काम आज दिसून आले। अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव गुंड येथील सुपात्या डोंगराला काही समाज कंटकांनी आग लावल्यामुळे असंख्य प्रजातीच्या वृक्षांचे नुकसान झाल्याची माहिती प्रतिनिधी साधना काळोखे यांनी पाठवली आहे। यावर्षीच्या पावसाळ्यात येथील डोंगरावर भैरवनाथ मंदिर, ग्रामविकास ट्रस्ट, वडगाव ग्रामविकास प्रतिष्ठान व लोकजागृती सामाजिक संस्था यांनी सुमारे 1700 विविध जातीच्या वृक्षांची लागवड केली आहे। यामध्ये 400 विविध जातींच्या औषधी वनस्पतींच्या प्रजाती आहेत, तर काही दुर्मिळ जातीचे वृक्ष संवर्धन येथे केलेले आहे। यातील सुमारे 1500 रोपांना संरक्षक जाळीचे कुंपण बसवून ठिबक सिंचन करण्यात आले आहे। पाण्याच्या सुविधेसाठी कुकडी कालव्याजवळील विहिरींवरून 10 हॉर्स पॉवरचा पंप बसवून 10 लाख लिटर क्षमतेचे कागद बसवून शेततळेही तयार केलेले आहे। यासाठी आजपर्यंत जवळपास सुमारे 18 लाख रुपये खर्च झाला आहे। हा सर्व खर्च लोकसहभागातून ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमींनी केला आहे। या सर्व 24 एकरच्या सुपात्या पठारावर हा समाज हिताचा प्रकल्प उभा राहत असताना येथील काही समाजकंटकांना ते पाहवत नसल्याने त्यांनी यापूर्वी या प्रकल्पाला विरोध केला होता। त्याबाबत तक्रार प्रशासनाकडे गेल्या महिन्यात केलेली होती, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रात्रीच्या वेळी येथे आग लावून हा प्रकल्प नष्ट करण्याचा प्रयत्न समाजकंटक करत आहेत। त्यांच्यावर शोध घेऊन कारवाई होण्याची मागणी करत आहेत। येथील सर्व जमीन ही महसूल विभागाच्या मालकीची असून तिच्यावर अतिक्रमण करू पाहणारे असा प्रकार करून त्रास देत असावेत असा संशय आहे। शासनाच्या या जागेत असा पर्यावरण संवर्धन प्रकल्पासाठी महसूल प्रशासनाची परवानगी घेण्यात आलेली आहे। साधना काळोखे, अहमदनगर प्रतिनिधी। शेतकरी कामगार रेशन दुकानदार संघटनेच्या विरोधात जो कायदा विषद करण्यात आला आहे त्याला विरोध म्हणून आज साक्री तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना साक्री धुळे जिल्ह्यातर्फे साक्री तहसीलदारांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलंय। निवेदनात म्हटले आहे की ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर फेडरेशनच्या वतीने देशातील परवानाधारकांसाठी आपल्या विविध मागण्या केंद्र सरकारकडे वारंवार सादर केलेल्या असून देखील केंद्र सरकार या मागण्यांचा सकारात्मक भूमिका घेत नसल्यामुळे ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर फेडरेशनच्या वतीने तसेच एनडीए सरकारद्वारा पारित कृषी बिलांमुळे देशभरातील बाधित होणार असून आमच्या व्यवसायात गदा येण्याची दाट शक्यता आहे। म्हणून या कृषी बिलास विरोध म्हणून देशभरातील विविध संघटनेच्या वतीने आज देशव्यापी बंद करण्याचे आवाहन करण्यात आले असून निषेध करण्यात आला व साक्री तहसीलदारांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलंय। यावेळी तालुका अध्यक्ष प्रवीण खैरनार, जिल्हा सचिव मनोहर पाटील, तालुका उपाध्यक्ष श्यामजी महाले, गुलाबराव नांद्रे, मयूर कासार, सुनील पगारे, आर गीते, पीबी नेरकर आदी उपस्थित होते। शेतकरी कामगारी रेशन दुकानदार संघटनेच्या विरोधात जो कायदा बिलात आणला आहे त्याला ऑल इंडिया फेडरेशनने विरोध केला आहे। त्याप्रमाणे ऑल इंडिया फेडरेशनने असा आदेश केला की या बिलाच्या विरोधात आपण संबंध ऑल महाराष्ट्रामध्ये काळी फिती लावून याचा निषेध केला पाहिजे असं आम्ही जाहीर करत आहोत। कारण हे बिल जर का आलं
तर रेशन दुकानदार हा मरणार आहे. सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण हे ठरलेलं आहे आणि त्यामुळे या संबंध जात्यामध्ये आम्ही संबंध भरले जाणार आहोत. जर का रेशन दुकानदारावर हा घाला आला सर्व कुटुंब बर्बाद होणार आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज काळ्या फिती लावून या शासनाचा निषेध करीत आहोत. या मार्गे जर का आपण गेला नाहीत तर याचा परिणाम वाईट होणार आहे. त्यामुळे दुष्काळ, कोरोना आणि शिवाय हा कायदा, या कायद्यामुळे संबंध रेशन दुकानदार मरणार आहेत. यासाठी काही झालं तरी हा कायदा रद्द झाला पाहिजे अशी आमच्या या शासनाला विरोध करत आहोत. म्हणून आम्ही काही केलं तरी हा कायद्यात जो बिल आणलंय ते आम्ही विरोध करणार आहोत. धुळे तालुक्यातील अजंग येथील शेतकरी भटू संतोष माळी यांना मारहाण करून डांबून ठेवत 1.5 लाखांची खंडणी मागणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील खंडणीखोर सोनू छबीलाल झालटे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रदीप संतोष माळी यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. मौजे अजंग तालुका धुळे येथील शेतकरी भटू संतोष माळी हे शेतीसह कापूस खरेदीचा पूरक व्यवसाय करतात. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी कापूस खरेदी करण्यात जात असताना कलमाडी फाट्यावर सोनू झालटे आणि त्याच्या 5 ते 6 सहकाऱ्यांनी गाडी अडवून त्यांना कलमाडी गावात घेऊन एका पत्र्याच्या शेड गोडाऊन मध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत डांबून ठेवत मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील व्यवसायाचे 23,000 रुपये बळजबरीने काढून घेतले व गाडीमधून कापूसही उतरवून घेतला. माझ्या भावाच्या मोबाईलवरून फोन करून 1.5 लाख रुपयाची खंडणी मागितली. पैसे आणले नाहीत तर तुझ्या भावाला कापसासह जिवंत जाळून टाकू. भाऊ जिवंत पाहिजे असेल तर 2 वाजेपर्यंत पैसे आणण्यास सांगितले. मी मित्रासह पैसे घेऊन कलमाडी येथे जाऊन भावाची सुटका केली. जमावाच्या भीतीने नरडाणा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील मागे घेतली. त्यामुळे सदर खंडणीखोर सोनू झालटे व त्याच्या सहकाऱ्यांवर अपहरण, खंडणीजबर मारहाणीचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन अजंगचे उपसरपंच डॉक्टर दिनेश माळी, राकेश माळी, नागराज पाटील, सचिन माळी आदींनी पोलीस अधीक्षकांना दिले. म्हणजे अजंग येथील व्यापारी असलेला शेतकरी असलेला कापसाचा व्यापार करून उदरनिर्वाह करणाऱ्या भटू संतोष माळी यास अन्याय करून कलमाडी फाट्यावरून कलमाडी येथील सोनू झालटे व त्याच्या साथीदारांनी त्याला बेकायदेशीर उचलून नेले व त्याच्याकडून 23 ते 24,000 रक्कम त्याच्याकडून हिसकून नेली व भटूमाडीच्या मोबाईलवरून संपर्क करून त्याच्या भावाला 1.5 लाखाची खंडणी मागितली व त्याच्या भावाने शिंदखेडा रणराडा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेला असता पोलिसांनी कुठली दखल घेतली नसल्याने नाईलाजास्तव त्याला मारहाण होत असल्याने व त्याला मारून टाकण्याची धमकी दिली असल्याने त्याच्या भावाने त्या सोनू झालटे व त्याच्या साथीदारांकडे 1.5 लाख रुपये दिले. त्यांनी तसं आज रोजी जी बातमी दिली त्याच्यात बाईटमध्ये त्यांनी कबूल केले की आम्ही 1.5 लाख रुपये घेतले आणि शेतकऱ्यांना वाटून दिले अशी जी बतावणी करतायत. गरीब शेतकऱ्यांचा कुठलाही संबंध नसून एक खंडीवादरांनी त्यांच्याकडनं पैसे उकडलेले आहेत व त्याला 7 ते 8 तास डांबून ठेवलं. पोलिसांकडे विनवणी त्याच्या लहान भावाने पोलिसांकडे विनवणी केली तरी देखील नरडाणा पोलिसांनी कुठली दखल घेतली नाही व ज्यावेळेस संध्याकाळी 7 वाजता त्याचा लहान भाऊ नरडाणा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेला असता कंप्लेंट लिहित असताना PI समोर सोनू झालटे व 40-50 लोकांचा मॉब घेऊन त्याने त्या ठिकाणी दमदाटी केली. तुझ्या भावाला सोडून दिले, तुला जिवंत सोडणार नाही, तुला या पोलीस स्टेशनमध्ये मारून टाकू अशी धमकी पोलिसांसमोर दिल्यानंतर देखील पोलिसांनी कुठली कारवाई न केल्यामुळे त्या ठिकाणी भटूमाडीच्या लहान भावाने ते स्वतःची सुटका करून घेतली व त्याच्या भावाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्याच्या कानाचा पडदा फाटलेला असून बेदम मारहाण झाल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. खंडीचा गुन्हा दाखल झाल्यावर देखील तो सर्रास निवेदन देत फिरतो आहे SP साहेबांना. तर माझी एक विनंती आहे अशा खंडीबाजारांना अटक करावी व इतर जे व्यापारी आहेत जे चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत त्यांचा जो जाच आहे तो थांबवावा अशी मी ते SP साहेबांना विनंती करतो. त्याच्यावर खंडीचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही अजंग ग्रामस्थांच्या वतीने SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. दिनांक 30 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेनिमित्त वर्षातून एकदा उघडणारे
धुळे चाळीसगाव रोडवरील कार्तिक स्वामी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत असल्यामुळे आज स्थानिक पोलीस प्रमुखांतर्फे पाहणी करण्यात आली आहे। धुळे चाळीसगाव रोडवरील पुरातन असे कार्तिक स्वामींचे मंदिर आहे। सदर मंदिर पुरातन असल्यामुळे भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। सदर मंदिर वर्षातून एकदा तथा येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेला खुले होत असून भाविकांना दर्शनासाठी कुठलीच अडचण व कुठलाही अनुचित प्रकार न घडावा यासाठी मंदिरात एसपीडीओ प्रदीप पाडवी व चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल ठाकरे यांनी आज पाहणी केली व अधिक माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी प्रसार माध्यमांना दिली। पन्नालालजी अग्रवाल यांनी सदर मंदिराची स्थापना केली। सदर मंदिर हे पुरातन असून या मंदिरामध्ये शिवजी, पार्वतीची, गणपतीची, बजरंगबली, कार्तिक स्वामीची मूर्ती आहे। कार्तिक पौर्णिमेला इथं विशेष दर्शनाचं महत्त्व असतं। भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेत असतात। यावर्षी होमहवन करून पूजा विधी करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे। कोरोना प्रादुर्भावाचा हे असल्याने लोकांनी मास्क वगैरे लावावे, तसेच सुरक्षित अंतर ठेवावे अशी विनंती आहे। पौर्णिमेला कार्तिक स्वामींच्या दर्शनाचं व कार्तिक पौर्णिमेलाच महत्त्व आहे। त्या दिवशी 30 तारखेला कार्तिक पौर्णिमा आहे, त्या दिवशी दर्शनाचा लाभ भाविकांनी घेऊ शकतो। 26/11 या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पावलेल्या शहीद जवानांना काल मानवंदना देण्यात आल्या। त्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील संतोषी माता चौक परिसरात शहीद जवान अब्दुल हमीद स्मारकासही MIM तर्फे अभिवादन करण्यात आले। या अभिवादनाप्रसंगी धुळे शहराचे विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शहा, MIMचे शहर अध्यक्ष शहाबाज शहा, MIMच्या महिला पदाधिकारी दीपश्री नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते। पक्षाच्या वतीने निषेध करतो। आजच्या 12 वर्षापूर्वी मुंबईमध्ये 26/11 ताज हॉटेल, नरिमन पॉइंट आणि कामा हॉस्पिटल इथे जो हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये आमचे पोलीस डिपार्टमेंटचे जवान, पोलीस खात्यातले महत्त्वाचे अधिकारी आणि बरेच नागरिक, CST स्टेशनवर पण जो हल्ला झाला त्याच्याबद्दल आम्ही सगळेजण या घटनेचा सगळे MIMच्या पक्षाच्या वतीने पदाधिकारी आणि माननीय आमदारांसह आम्ही निषेध करतो आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो। 26 नोव्हेंबर या संविधान दिनाचं औचित्य साधत शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे संविधान पूजनासह 26/11 या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना मानवंदना देत प्रतिमा पूजन करण्यात आले। सदर आयोजित कार्यक्रमाचे मालपूर येथील बॉर्डर ग्रुपतर्फे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महावीर सिंह रावल, जिल्हा परिषद सदस्य हेमराज नाना, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार, सुरेश इंदवे, सरपंच मच्छिंद्र शिंदे, नरेश सावंत, पत्रकार कमलेश पाटील, मीडिया प्रतिनिधी सुदाम महाजन आदी उपस्थित होते। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान करण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाच्या कायद्यांची देशामध्ये अंमलबजावणी करण्यात आली आणि त्याच्यानुसार देश 26 जानेवारी 1950 पासून चालायला लागला। मित्रांनो, या ठिकाणी सगळ्या तरुणांना एकच सांगतो की आपल्या देशावर आतंकवादी, दहशतवादी हल्ले हे सातत्यानं होत आहेत आणि मागच्या 1-1.5 महिन्यापासून सुद्धा सातत्यानं आतंकवादी हल्ले होत आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले किमान 5 ते 7 जवान शहीद झाले आणि संपूर्ण देशातनं किमान 15 ते 20 जवान या कालावधीमध्ये शहीद झाले। त्या सगळ्यांना सुद्धा आपण एक श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करणार आहोत। सगळ्यांनी 2 मिनिटं या ठिकाणी स्तब्ध होऊया। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्ह्याच्या वतीनं दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी जो OBC आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, तर या जिल्ह्याभरामध्ये ज्या ज्या OBCच्या लहान मोठ्या अशा सर्व जाती असतील त्या जातीच्या प्रतिनिधीपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे की आपला देखील या मोर्चामध्ये सहभाग व्हावा, जेणेकरून आपण OBC आरक्षणाचा लाभ घेतो। आणि म्हणून आज जे काही या ठिकाणी OBC मध्ये अनेक जाती येऊ पाहत आहेत, तर आपलं मागणं एवढंच आहे, आपल्या कोणा जातीला विरोध नाही आणि किंवा कोणाला आरक्षण मिळू नये अशी ही भूमिका नाही। म्हणून आपले आरक्षण
टिकवण्याच्या हिशोबाने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मग या प्रत्येक समाजापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला. तसंच भावसार समाजाचे सुप्रसिद्ध असे धुळे जिल्ह्यातील राजू भावसार फेटेवाले यांना देखील ओबीसीच्या वतीनं या मोर्चामध्ये त्यांच्या समाजाच्या वतीनं त्यांनी महाराष्ट्र लेवलवर अखिल भारतीय लेवलवर त्यांनी राजू भावसार यांनी काम केलेलं आहे. म्हणून या समता परिषदेच्या वतीनं आज त्यांना देखील आम्ही ते पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या 1 तारखेच्या मोर्चाला भावसार समाजाच्या प्रतिनिधीच्या वतीनं आणि संबंध भावसार समाजाने सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आव्हान या ठिकाणी आम्ही करतो. आणि 1 तारखेच्या मोर्चाला जास्तीत जास्त ओबीसी समाज हजर राहतील भावसार समाजाच्या वतीनं असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही देखील त्यांना आमंत्रित केलेलं आहे. ज्या पद्धतीनं भावसार समाजाच्या आता प्रतिनिधींना आम्ही या ठिकाणी पत्र दिलं अशा सर्वच समाजापर्यंत पोहोचलो आहे. बाकीच्यांकडे पोहोचणं शक्य झालं नसेल तर आज या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्व ओबीसी बांधवांना, सर्व ओबीसी संघटनांना, परिषदांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की आपण देखील आपापल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी एक ओबीसी म्हणून, ओबीसी बांधव म्हणून आणि ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी या लढ्यात आपण देखील सहभागी व्हावं असं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आवाहन करतो. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वाळू चोरट्यांवर महिला तहसीलदारांची धडक कारवाई. पिंपळनेर शहरातील महिलांनी साजरा केला आदर्श तुलसी विवाह. थंडी वाढल्याने घाणे गावात गहू पेरणीची लगबग. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव गोंड येथील सुपात्या डोंगराला आग. शेतकरी कामगार रेशन दुकानदार संघटनेच्या विरोधी धोरणाविरोधात साक्री तहसीलदारांना निवेदन. सोनू झालटेवर खुनाचा गुन्हा दाखल करा, पोलीस अधीक्षकांकडे प्रदीप माळींची मागणी. कार्तिक पौर्णिमेनिमित्त धुळ्यातील कार्तिक स्वामी मंदिराची पाहणी. धुळ्यातील शहीद अब्दुल हमीद स्मारकास MIM तर्फे अभिवादन. आणि संविधान दिनानिमित्त मालपूर येथे संविधान पूजनासह शहीद जवानांना अभिवादन. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.